सलामीची पहिली काढायची. पाटील ब्रदर्सच्या प्रांगणामध्ये जाकमाता कसबा संघाकडून पूर्वार्धाचा खेळ चालू होतो आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये कॉर्पोरेट किकचं देखील प्रदर्शन मैदानावरती होत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे ते पाटील ब्रदर्स संघाकडून. पाटील ब्रदर्स आणि आक्रमण पाटील ब्रदर्स संघाकडून 2-2 सिंगल 1चं फील्ड कव्हर. सुंदर क्षेत्ररक्षण आहे आणि या चढाईपट्टूची चढाई स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आणि हल्ला कुठे चढवतोय. पहिल्या गुणांक प्राप्त होतोय पाटील ब्रदर्स संघाला. टेक्निकल स्वरूपाचा पॉईंट घेतला गेला. लेफ्ट कॉर्नरला चढाईपट्टूला आक्रमणाला सुरुवात केली. तुम्हाला फार पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. आपण पूर्वार्धामध्ये खेळतो आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये खेळत असताना पूर्वार्धामध्ये भरभक्कम गुणांची आघाडी हाताशी घेण्याचा मानस असताना या ठिकाणी पाहूया मित्रांनो पूर्वार्धाचा खेळ ज्याला सामन्याचं सावधानतेचं सत्र म्हटलं जातं. या सावधानतेच्या सत्राला सुरुवात झालेली आपण आणि आजच्या दिवसातील सलामीचा सामना कोणाचा होतोय तर पाटील ब्रदर्स विरुद्ध जाकमाता कसबा. छान सामना आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाला साजेसा खेळ उभय संघातील खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. चुकलं जात आहे ते पाटील ब्रदर्सच्या बाजूनं तर कधी गुणांकन आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न होतोय तो जाकमाता कसबा संघाकडून. दोन्ही संघांना हा सामना अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे जबाबदारीने खेळताना दोन्ही संघ निश्चित पाहायला मिळणार आहे. एक अटीतटीची लढत खऱ्या अर्थात या ठिकाणी सामन्याची उत्कंठा वाढलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आक्रमण होत आहे जाकमाता कसबा संघाकडून पाटील ब्रदर्सच्या पावलामध्ये. 6 क्षेत्ररक्षक मैदानाचा 2-2चं सगळ्यात सुंदर क्षेत्ररक्षण आहे आणि या क्षेत्ररक्षणाला हा चढाईपट्टू सामोरा जातो. तर दाखल पाटील ब्रदर्स संघाकडून पुन्हा एकदा आक्रमण होते. छान चढाई करण्याचा मानस प्रयत्न असणार आहे. याच वेळेला समोरचा डिफेंडर देखील या चढाईपट्टूला कवेट घेण्याच्या तयारीत असताना या चढाईपट्टूला आपल्या कवेट घेतलं जातं. ज्यावेळेला 2 चढाया जाकमाता कसबा संघाच्या अनप्रोडक्टिव्ह झाल्या त्यावेळेला तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करण्याचा मानस निश्चित असणार आहे. तर आता मात्र ती तिसरी चढाई प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली ही तिसरी चढाई की ज्या चढाईमुळे खऱ्या अर्थानं कबड्डीला उर्जित अवस्था प्राप्त झाली. या चढाईमध्ये या चढाईपट्टूला एका जागून पाटील ब्रदर्स संघाला होतो. पाटील ब्रदर्स संघ एक गुण आपल्या हाताशी घेतात. 2-2च्या पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असताना या ठिकाणी पुन्हा एकदा छान फायहोपचा आपल्याला नमूद चढाईपट्टूला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दर्शवला जातो. पुन्हा एकदा एका गुणाची पिछा होते ती पाटील ब्रदर्स संघाला. 2-2 सिंगल 1चं कव्हरफील्ड आणि या कव्हरफील्डमध्ये खेळत असताना आपल्या प्रांगणातील खेळाडूंना सूचक इशारा करतो शत्रू आतलं जात आहे आणि या शत्रुवाची गाफील क्षेत्ररक्षण या गाफील क्षेत्ररक्षणाचा अचूक वेळ घेतला गेला आणि समोरच्या डिफेंडरला लक्ष केलं गेलं की चढाई छान आक्रमण 2-2चं क्षेत्ररक्षण आणि आक्रमण कोणाचं आहे तर जाकमाता कसबा संघाकडून पुरेपूर आपल्या उंचीचा उपयोग. जाकमाता ब्रदर्स जाकमाता कसबा संघाच्या प्रांगणामध्ये पाटील ब्रदर्स संघाचे 2-2 सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकीच सुंदर चढाई आपल्याला पाहायला मिळते. वेगवान पायांच्या हालचाली पाहायला मिळत आहेत आणि वेगवान पायांच्या हालचालीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली चढाई तिसरी चढाई एक तर या चढाईमध्ये एखादा गुण प्राप्त करायचा अथवा प्रतिस्पर्धी संघाला गुण बहाल करायचा अशा स्वरूपाची चढाई. 6 क्षेत्ररक्षक काय करत आहे बोनस ऑन आहे या ठिकाणी छान पाटील ब्रदर्स संघाला. पाटील ब्रदर्स संघ सुरुवातीपासूनच थोडीशी आक्रमक धोरण स्वीकारते. कारण पाटील ब्रदर्स संघाला जाणीव आहे की कालच्या सामने झाले त्या कालच्या सामन्यांमध्ये पाटील ब्रदर्स संघाची जर का आपण गुणांकन स्थिती पाहिली तर कालच्या दिवसामध्ये आज जर का पाटील ब्रदर्स संघाला हिरो व्हायचं असेल तर अशा स्वरूपाचा खेळ करणं हे क्रमक असतात आणि त्यामुळे तशी सुरुवात झाली देखील आपल्याला पाहायला मिळते. ती समोरच्या असणाऱ्या पाटील ब्रदर्स संघाकडून छान असं खेळ मैदानावरती होतोय आणि मैदानाला साधेसा असा खेळ कोणाचा पाहायला मिळतोय पाटील ब्रदर्स संघाचा.
दमदार सामना आपल्या सुरुवातीलाच पाहायला मिळतो. दोघं संघ देखील होतोय तो जातमाता कसबा. थर्ड रेट 2 ओव्हर 5 क्षेत्ररक्षक मैदानात आहे. डबल टू सिंगल वनचा काउंट केलाय आणि त्यावर कोणती बोलाची संधी मिळणार नाहीये. एखादा समोरचा क्षेत्ररक्षक बाद करूनच या चढाईपट्टूला माघारी परतावं लागणार आहे आणि त्यावर त्या दृष्टिकोनातून तशी चढाई करण्याचा मानस या चढाईपट्टूचा निश्चित असणार आहे. समजा त्यामुळे निश्चित या ठिकाणी थोडासा धक्कादायक सामोरे जावं लागते. ते जातमाता कसबा प्रत्युत्तर कसा आक्रमण 6 क्षेत्ररक्षक मैदानात आहे. दरम्यान या ठिकाणी आमच्या आंबे ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय ज्यांनी आपल्या चतुरस्त्र खेळाने गाजवले असे खेळाडू आणि त्यामुळे अपेक्षित आहे. जातमाता कसबा संघ थोडासा टेक्निक थोडस ताकद ती कमी पडतो. पुन्हा एकदा 2 नंबर थोडीशी काय होईल पण प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेची आहे की जातमाता कसबा संघाला या पुरेपूर आपल्या उंचीचा उपयोग करून घेताना हा चढाईपट्टू पाहायला मिळतो. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेला आक्रमण आणि प्रतिस्पर्धी संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेला आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. छान अशा आक्रमणाची झालेली सुरुवात आपण पाहतोय. दमदार तीन क्षेत्ररक्षक मैदानात आहे. आक्रमण होते जातमाता कसबा आक्रमण पुन्हा एकदा 2-2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाटील ब्रदर्स संघाकडून 2-2च्या सलग सुंदर अशा क्षेत्ररक्षणाला हा चढाईपट्टू सामोरं जातोय. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आणि प्रतिस्पर्धी संघाच्या राईट कॉर्नरच्या दिशेने असा प्रयत्न या चढाईपट्टूचा होता. मात्र उजवा कोपरा क्षेत्ररक्षक देखील आपली भूमिका त्या ठिकाणी चोख बजावून आता मात्र चढाई करण्याकरता विरोधी संघाच्या प्रांगणामध्ये जातो. अर्थात जातमाता कसबाच्या प्रांगणामध्ये 4 क्षेत्ररक्षक त्यांची नेत्र सुखावलेली असतात. नेत्र सुख देणारे सामने हे अपेक्षित असतात. ते कबड्डी प्रेमी क्रीडा रसिकांना आणि या ठिकाणी छान असं बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतो. निश्चित या ठिकाणी दोन्ही संघ मैदानाला साजेसाचा खेळ करताना पाहायला मिळतो. त्यामुळे या सामना अटीतटीच्या अखेरच्या क्षणापर्यंत होणार हे मात्र वाटत आहे. दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज देण्याकरता असे खेळाडू आहेत आणि त्यामुळे या सामन्यामध्ये कडवी झुंज निश्चित अपेक्षित आहे. आखिर होतं पुन्हा एकदा 2-2 क्षेत्ररक्षण डबल टू सिंगल वनच्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असताना या ठिकाणी पुन्हा एकदा रेडारला माघारी बोलवलं जाते आणि या ठिकाणी पंच मिळेल ज्यावेळेला 2 चढ्या पुन्हा एकदा चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं गुणांक स्थिती आहे 7-6 6-7. केवळ 1 गुणाची नाममात्र आघाडी आहे ती या पाटील ब्रदर्स संघाकडे आणि सामन्याच्या निर्णायक मिनिटांचा खेळ बाकी असताना या ठिकाणी चुकती दुवर डाय स्वरूपाची चढाई होती. या चढाईपट्टीला 29-30 सेकंद मैदानात ते निश्चित या ठिकाणी पाटील ब्रदर्स संघाला आक्रमण होते. जातमाता कसबा संघाकडून पाटील ब्रदर्सच्या पारण्यामध्ये 6 क्षेत्ररक्षक मैदानात आहे. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे आणि आता जातमाता कसबा संघ देखील आक्रमक होणार आहे. शेवटची 3 मिनिटं शेवटच्या 3 मिनिटांचा सामना बाकी आहे आणि शेवटच्या 3 मिनिटांचा सामना बाकी असताना दुर्गेश पाटील आक्रमण जोरदार आक्रमण आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरे आक्रमण आणि या ठिकाणी निश्चित होते. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2-1 2-2 या ठिकाणी छान असं आपल्याला चढाई पाहायला मिळते. 2 सिंगल वनच्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असताना आणि निश्चित या पाहूया अशा स्वरूपाची छान रनिंग हॅन्डटच करण्याचा प्रयत्न करतो. 4 चित्रपटांसमोर घेत असताना चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट काही सेकंदाचा सुद्धा बाकी आणि या अंतिम टप्प्याची टीमवर धडपड मैदानावरती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील 2 गुणांना आघाडीवर असताना या ठिकाणी
काही सेकंदाचा सामना बाकी असताना 4 क्षेत्ररक्षक मैदानात आपापल्या परीने पुन्हा लढवत असताना या ठिकाणी या खेळापट्टीला एखादा गोल प्राप्त करावा लागणार तर मॅजिक फिगर आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्ण करूया थोडासा आक्रमण करण्याचा प्रयत्न निश्चित असणार आहे 4 क्षेत्ररक्षक मैदान असताना करण्याचा प्रयत्न करतो दुर्गेश पाटेकर आक्रमण करतो या वेळेला दुर्गेशला जाणीव आहे की काही सेकंद बाकी आहे आणि आपण आघाडी आहोत अशा वेळेला दुर्गेश पाटेकर विनंती असतो विरोधी संघाच्या प्रांगणामध्ये जातो विधान देशा व्हॅलिड करतो आणि वेळ